रात्रीत अचानक दौंड परिसरातून तब्बल 1,45,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होणार आहे. सध्या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून धरण लवकरच प्लसमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, नागरिक आणि उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भागांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी ठरत आहे. दौंडकडून येणारा मोठा विसर्ग भीमा नदी मार्गे उजनीत दाखल होत असल्याने पुढील काही तासात आणि दिवसात धरणातील साठ्यात आणखी वाढ अपेक्षित आहे. मात्र नदीकाठच्या गावांनी आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन करावे, नदीपात्रात जाणे टाळावे आणि अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे. नमस्कार, आपण पाहूया उजनी धरणाचा सर्वात मोठा अपडेट. आज 7 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत उजनी धरणाची पातळी 489.350 मीटर इतकी झाली आहे. धरणात 1,45,561 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून धरणातून अद्याप एक थेंबही पाणी सोडण्यात आले नाही. सध्या धरणातील एकूण पाणीसाठा 52.83 टीएमसी इतका आहे. मात्र उपयुक्त पाणीसाठा अजूनही उणे 10.83 टीएमसी म्हणजेच उपयुक्त टक्केवारी -20.21% आहे. आजच्या दिवसात 3 मिलीमीटर तर आतापर्यंत 82 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वरच्या धरण क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने उजनी धरणाची पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात धरणातून विसर्ग सुरू होतो का याकडे शेतकरी आणि नदीकाठच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. उजनी धरणाचे असेच ताजे आणि अचूक अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.